हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आता बघा तिकडं भैया कसा झोपलाय. भैया भैया जाणार आहे पतंग उडवायला. पतंग उडवायला जाणार आहे का? पतंगीसाठी एक रडत आहे, एक गेला आहे पतंग आणायला. तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपल्याला उरकायचं आहे आणि व्यवसायाला जायचंय. व्यवसायाला कुठं जायचं असतं? हा, मंदिरात जायचंय. कुठल्या? तर ते मंदिर नाही का तिथल्या? कोण कोण जाणार तुझी माहिती तू आहे? हा. तर भैया बघा इकडं. हा, हॅपी संक्रांत ऑल एव्हरीवन फॉर माय यूट्यूब फॅमिली. तर आता उरकायचं सगळं आणि मस्त यायचं नका. ह्या हातावर काढली भैयानं मेहंदी. कशी कमेंट मध्ये सांगा. मी काढली ही मेहंदी. झोपत काढली, झोपली होती. आणि इकडं काढली आबानं. कोणाची भारी सांगा. तर आता उरकालंय सगळं, म्हणजे आता माझं उरकायचं आहे का नाही. स्वयंपाकी झालाय, देवपूजा झाली. तुम्हाला देवपूजा दाखवते. दाखवली. हा, आता मस्तपैकी चुड बसवायचं आणि जायचं आहे का नाही. तर मस्तपैकी असं बसून ही येणार, मग संध्याकाळी विडही घ्यायचं. आता माझं आहे ते 25 पानं, 25चं सगळं नाही का, खायची पानं ही त्याचं आहे. आणि संध्याकाळी हळदी कुंकू वगैरे. आज हळदी कुंकू पण असतं का? आज सगळीकडे असतं का? आजपासून रथ सप्तमी पावतर असते ते, असं असतं. म्हणजे उद्या पण हळदी कुंकू? हो, आता ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या ह्याने धरतात. तर मस्तपैकी आता सगळं उरकून बिरकून जाणार मस्त. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इकडं बघा भैया आता पतंग आणायला लावली म्हणून खुश झाला बरं का. आबा गेलाय पतंग आणायला. नाही मग बस रडत. आज तिळगुळ खायचं आणि गोड गोड बोलायचं असतं का नाही. हो का, हे तिळगुळ खायचं, गोड गोड बोलायचं नाही. आज मस्त पुरणाच्या पोळ्या, तिळगुळ, गोड 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 सगळं असतं. तिळगुळ तर ते तसले असतात ना, पांढरे. साखरच्या ह्याचे बनवतात. अजून पण बनवतात ना वेगळे, ते लाडू गत असतात थोडे तिळाची. ते पण तिळाची तिळगुळ. बर्फी, ते वड्या बी बनवतात. आणि तिळाच्या पोळ्या, तिळाची ही काय म्हणतात त्याला, लाडू, बरेच प्रकार आहे. ते तिळगुळाची पोळी नाही बघितली होती. ते तीळ आणि गुळ हे करून ते नाही बघितलं. तिळगुळचं लाडू चपातीसारखी नाही बघितलंय का? बघ. आमच्यात काय एवढं आवडत नाही तिळाच्या पोळ्या वगैरे, त्यामुळं काय नाही. पुरणपोळ्या बनवल्यात मस्तपैकी. आणि इकडं बघा साहेबांचं कसं चाललं आहे. मेहंदी दे ग, मेहंदी दे ना. आता मेहंदी कशाला काढतो हातावर, काय आठवतं ते. मग अशी काढलेली बघ, पण ते पुसली मी, ते वाळतच नव्हती. मला तर माहित बी नाही ह्यांनी कधी काढली. पोरांनी काढली, छान काढली का. तर आता उरकायचं सगळं आणि मग जायचं. फास्ट फास्ट सगळं करायचं आहे का नाही. मस्तपैकी. तर कसा वाटला व्हिडिओ आपल्या कमेंटमध्ये सांगा. बाय बाय सगळ्यांना. साहेबांचा काय इकडं मेहंदी काढायचं चालले. ए तू काय पोरगी आहे का मेहंदी काढाय. ए ए वरच काढू शकतात का मेहंदी फक्त? ए ए तर आमच्या बाईचं आता लग्नच करून टाकावं लागतंय है ना. पण पोरच मेहंदी काढू शकतात का फक्त? त्याला काय झालं, पोरं काढू शकत नाही का? कशाला काढायचं आहे का नाही. नाही, हम किसी से कम नहीं. अभ्यास करा, पेपर येतं. हा, कालच झालाय.
म्हणूनच म्हणलं अर्धा अभ्यास तर केला मी. आज वाटतंय का अभ्यास करतील. आज मस्त पतंगीचा बेत आहे. उद्या पण सुट्टी आहे मम्मी. आबा गेलाय पप्पांना घेऊन पतंग आणायला, आहे का नाही. मम्मी उद्या सुट्टी. हो चल बाय सगळ्यांना. फोन येतोय बाय.